माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री सलीम मामा शेख आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सौभाग्य लॉन सातपूर त्र्यंबक रोड पपाया नर्सरी सिग्नल जवळ नागरिकांसाठी भव्य मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या सामाजिक उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यापारिक क्षेत्रातील मान्यवरांसह महिला वर्ग, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांसाठी प्रेमळ आपुलकीने मिसळ व फरसाणाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी बोलताना श्री सलीम मामा शेख यांनी सांगितले की नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे आणि त्यांच्याशी आपलेपणाने जोडले जाण्याचे असे उपक्रम सातत्याने राबविणे आवश्यक आहे। तर सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव यांनी सामाजिक सलोखा, एकोपा व आपुलकी जपण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरण पार पडले। उपस्थित सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट झाली असून परिसरात या मिसळ पार्टीची चर्चा रंगली आहे। सातपूरकर नागरिकांसाठी गीताताई जाधव, श्री सलीम मामा शेख शासनीय मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलं आणि या शासनीय मेळाव्यामध्ये आम्ही या ठिकाणी मिसळ पार्टीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे। गेली अनेक वर्ष आम्ही सातपूरकर नागरिकांसाठी जी इमाने इतबार जी सेवा केली, राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या उद्देशाने नेहमीच मी असेल, गीताताई असेल, आम्ही नेहमीच सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतो। आपण जर बघितलं मग ते गोरगरी कुठली समाजाची जनता असो, आम्ही असा भेदभाव न करता सर्व धर्मियांसाठी अडीअडचणीमध्ये आम्ही सतत नागरिकांसाठी कार्यरत असतो, धावून जात असतो। खरं तर येणारा हा निवडणुकीचा काळ आहे, पण निवडणुका कधी लागतील, निवडणुकी तारीख अजून निश्चित नाही आहे, पण आम्ही निवडणूक डोळ्यासमोर अजिबात ठेवलेली नाही आहे। आम्ही सतत सातपूरकरांसाठी काही ना काही आम्ही सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी सातपूर भागामध्ये घेत असतो आणि आजचा मिसळ पार्टीचा हा तो एक भाग आहे। खरं तर अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, निवडणूक आली म्हणून मिसळ पार्टी ठेवली, कधी नाही। मी असेल, गीताताई जाधव असेल, आम्ही नेहमीच आम्ही नेहमीच जनतेच्या सुखादुःखामध्ये आम्ही सामील होतो आलेलो आहे आणि मग मी ह्या आपल्याद्वारे सर्व नागरिकांना एक विनंती करणार आहे। शेवटी आपलं निवडणूक अजून डिक्लेअर झालेली नाही आहे, पण निवडणूक जेव्हा केव्हा लागतील निवडणुका, मी आपल्याला नागरिकांना फक्त एकच विनंती करणार आहे, हे सतत आपल्यामध्ये कार्यरत असता, सतत आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येतात, अशाच लोकांच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। नाहीतर आपण बघितलं असेल 5 वर्ष कुठंतरी गायब राहायचं, निवडणूक लागली, निवडणुकीचा काळ सुरू झाला, मग उपक्रम घ्यायचे आणि मग निवडणूक झाल्यानंतर परत नागरिकांकडं पाठ फिरवायची। अशा सुद्धा ढोंगी लोकांना आपण सुद्धा नाकारलं पाहिजे। मी आपल्याला येणाऱ्या आमच्या 9 वर्षाच्या सदिच्छा भेट आपल्याकडे येणारच आहे, पण मी प्रसार माध्यमातून आपल्याला येणाऱ्या सर्व नवीन इंग्रजी 9 वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर आपण मराठी माणसं आहोत, आपलं 9 वर्ष खऱ्या अर्थानं गुढीपाडव्यापासून आपलं 9 वर्ष सुरू होतं। शेवटी पण जगामध्ये जगात जी तारीख चालती, म्हणून मी आपल्याला ह्या इंग्रजी महिन्याच्या 9 वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। सर्व नागरिकांना नमस्कार, आणि जय महाराष्ट्र।
ठिकाणी मिसळ पार्टी सौभाग्य लॉन्स या ठिकाणी मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे. सर्वांचे लाडके असे नगरसेवक सलीम मामा शेख, आदरणीय माझे पती श्री संजय वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून खरं तर मिसळ पार्टी नसून आपल्या जनतेशी आपला सुसंवाद व्हावा म्हणून ही मिसळ पार्टीचं आयोजन केलेले आहे. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की जे पण येत आहेत येणार आहेत सगळं आमचा हा एक परिवार आहे आणि परिवारामध्ये आपले लोक आल्यावर जितका आनंद व्हायला पाहिजे तितका आम्हाला होतो आहे आणि ह्या पार्टीला खूप छान प्रतिसाद दिला जातो आहे. आणि मी सर्व नागरिकांना सांगेन, खरं तर निवडणुकीचा काळ आहे हा, म्हणून आम्ही ही पार्टी आयोजित केलेली नसून आपल्या परिवारासाठी ही पार्टी आयोजित केलेली आहे. आणि तसंच प्रत्येक गेल्या 5 वर्षापासून आदरणीय सलीम मामा नगरसेवक माझे पती यांच्या संकल्पनेतून काही ना काही कार्यक्रम हा आम्ही राबवतच असतो. जसं तुम्ही बघाल कोरोना काळामध्ये आम्ही आयसोलेशन सेंटर, वार्षिक दरवर्षाला आम्ही कॅलेंडर, खरं तर ह्यावेळेस सर्वांनी आपलं परिचयपत्र देखील वाटला. खूप लोकांनी सांगितले मी परिचयपत्र का नाही दिला, तर माझ्या पतींनी मला बोलले की बेटा आपण परिचयपत्र न देता आपण दिनदर्शिकाचे वाटप करणार आहोत, त्याच्यातच हाच आपला परिचय असेल. सर्व नागरिकांना मी विनंती करेन की तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं यापुढेही द्याल हीच मी तुम्हाला विनंती करते. जय हिंद. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.